अनंत भवति सहस्रवन्तं यं कामते तं साध्येत अनेन गणपति वाग्मी भवति जपति विद्यमान भवति ईश्वर वाक्यं ब्रह्मद्यवर्ण विद्यासन विभूति कदा चेनेति यो दुर्वां भवति यो राज्यवान् भवति निधावान् भवति सूर्य वर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानन्द्या प्रतिमा जपत्वा सिद्धिमन्त्रो भवति महाविघ्नाधपुञ्ज महादोषपुञ्ज महापापदपुञ्ज सर्वविधि एवं वेद इत्युपनिषदः ओम सहनावतु सहनवतु सहवीर्गर्भाविदेशनामजितमत्वाद्विजावि ओम शांति 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 महागणपतिर्देवता अतुलसी संपूर्ण मंगलमूर्ति मूर्या ब्रह्म भूर्भुवः अत महागणपतिर्देवता ब्रह्मा सिद्धिविनायक देवता विलेपनार्थे चंदनं समर्पयामि विलेपनार्थे चंदनं समर्पयामि करोदवर्तनार्थे पुष्पार्थे पुष्पं पूजितलं ताम्बूलं संपुष्पार्थे पुष्पं पूजितलं ताम्बूलं समर्पयामि पुष्पार्थे पुष्पं पूजितलं ताम्बूलं समर्पयामि हरिद्राम कुंकुम सकल सौभाग्य परिमलद्रव्याणि समरक्षदा पान्तु भौजनमस्तु महागणपतिर प्रारंभी विनती कुरु गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरनिमद बुद्धिदेवते आराध्य मयूरेश्वरा श्री गजानन जय जय गण उद्भवति धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि धूपं समर्पयामि धूपं समर्पयामि महागणपतिर देवताभ्यो देवताभ्यो नमः दीपं समर्पयामि दीपं दर्शयामि धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि महागणपतिर देवताभ्यो सिद्धिविनायक देवताभ्यो मयूरेश्वर देवताभ्यो नमो नमः अक्षरया नारळी कुलगुरुमाता अनंत पुण्यनायक नारळ फक्त पाणी घालायचं अनंत पुण्यनायका फलाचे पूजनानंतर ब्रह्म भूर्भुवः घरात पाणी घाला चंद्राचं बोट लावा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि अक्षदा पान्तु करोदवर्तनार्थे पुष्पादिकं पूजितं ताम्बूलं समर्पयामि पंचदा नैवेद्यं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तरापुंजरामी मुखपक्षांतर परमेश्वर नमस्कार ब्रह्म भूवकर्दंड महाकाय सूर्यकोटिदेव सर्व कार्य परिवर पाणी घालते काश्मीर फलधार्यामि अंब चमरक महागण गणपतिर देवताभ्यो नमो नमः सिद्धिविनायक देवताभ्यो मकररुद्र समासिताः साम्यवदन पाळायला कल रुद्र सममूले कर्मातो कुक्षुसु सागरा वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद तन्वेद कलसे समासका अंतर्गण हरिग्राम कुंकुम सौभाग्य परिपूर्ण करोदवर्तनादि उत्पादितं पूजितं ताम्बूलं समर्पयामि भूर्भुवः पान्तु भौजनमस्तु अनंत पुण्यनायकापराधे नंबर समृद्धं ब्रह्म भूर्भुवः हरिग्राम कुंकुम सकल सौभाग्य परिमलद्रव्याणि समर्पयामि करोदवर्तनादि उत्पादितं पूजितं ताम्बूलं विलेपनार्थे अक्षदा पान्तु भौजनमस्तु मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो नमस्ते ब्रह्म भूर्भुवः कुलदेवताभ्यो नमो नमः या दोन मिनिटं पूर्वपण देवताभ्यो नमः तुमच्या देवीचं स्मरण करा कुलस्वामी भवानी माता देवताभ्यो नमो नमः खंडोबा बेजुरे करा खंडोबा ये मानव खंडेराय देवताभ्यो नमः इथे पूर्व करोदवर्तनार्थे पुष्पादिकं संपूर्ण हळद कुंकू आहे 2 मिनिटांसाठी हरिग्राम कुंकुम सकल सौभाग्य परिमलद्रव्याणि समर्पयामि हरिग्राम कुंकुम सकल सौभाग्य परिमलद्रव्याणि समर्पयामि अलंकारार्थे अक्षदान अक्षदान समर्पयामि मंगलमूर्ती काय करायचं मला तिला 2 पाणी पाणी घाला फक्त पाणी घाला जो मनोजम मार्तुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमतां मातात्मजं वाङ्मृतमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हनुमन्तं प्रभु श्रीरामचन्द्राय नमो नमः प्रभु श्रीरामचन्द्राय नमो नमः मनोजम मार्तुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमतां मातात्मजं वाङ्मृतमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपदे मृतदंते बूट लावतो विलेपनार्थे चंदन विलेपनार्थे चंदनं विलेपनार्थे चंदनं समर्पयामि बारीक बस हाँ काची विलेपनार्थे चंदनं समर्पयामि उभीच राहा 2 मिनिटे
ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं ज्योतिरमृतं ब्रह्म भूर्भुवः बसे ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं ज्योतिरमृतं ब्रह्म भूर्भुवः आत्मग्रहण आदरी भेषजी शिवा रुद्रसंहिताय नमः मृडदिवसे श्रीरामरुद्राय तवसे कपिलदिशाय राय प्रभु राम हेमतिम यथा नमः नमासनधिपते चतुष्पदे विष्णुं कृष्णं गामे अतुरम नमः रुद्र नमः सविराय नमः देव जो करार के चालू है लोग काय होते वायर को नैवेद्य लागेल कवाच नैवेद्य माहिती आहे 30 घंटे वाजत होते सगळ्यांनी म्हणायचे जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आता मला जय राम मारुतराया बलभीमा मदला ठाव जावा पाया मारुतराया बलभीमा मदला ठाव जावा पाया मारुतराया बलभीमा मदला ठाव जावा पाया श्रीराम जय राम जय जय राम 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 मारुतराया बलभीमा मदला ठाव जावा पाया मारुतराया बलभीमा मदला ठाव जावा पाया मारुतराया बलभीमा मदला ठाव जावा पाया श्रीराम जय राम जय जय राम 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 बजरंगबली हनुमान की जय मारुतराया बलभीमा मारुतराया बजरंगबली हनुमान की जय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बजरंगबली हनुमान की जय
सगळ्यांनी फुलं आणि गुलाबी किंवा श्रीराम जय राम जय 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 श्रीराम जय श्रीराम. वेद पलीकडच्या हाताने मग तिकडे माझ्याकडे दर्शन घेऊन येताना दर्शन घेऊन येताना टाका टाक बोला मोठ्यानी अंजनी पुत्र पवन हनुमान की जय. हो घेतली ते घेतली काकांना मला मागचा दोघं जण काढा दोघं जरा सगळं होऊन झालं का खाली ताट ठेवा तिथं अजून मंडन करा ठेवा तिथं ताट थांबा एक मिनिट हा मांडत नाही नाही इथं ताट ठेवा निवेदित आपल्याला कुठे डॉक्टर साहेब ते ताट येईल जय
गोवाळू भावाची गोवाळू सुंदर परगौराम जय देव जय देव व्याग्रम वरंवर सुंदरवनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे विजयवाचे मुक्तारी रघुकुल जयराम दास अंकारी जय देव जय देव जय शंकरा हो स्वामी शंकरा आरती गोवाळू भावाची गोवाळू सुंदर परगौराम जय देव जय देव त्रिगुणात्रे मूर्ती दत्ता गाणा त्रिगुणी अवतार रत्न गाणा नेति नेति शब्दने अवमान सुवर्णोगी जन योगी समाधि दान जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरती वाळिका हरि भोटिता जय देव सभा अभ्यंतरा तुझे एकदत्त अभय तिगती कळेल मातो आय मकळा कैकालिक जन्ममनाता फुलातिरंत जय देव श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरती वाळिका हरि भोटिता जय देव दत्ता येऊन या वादला सद्भावी साष्टांग फुलपार केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्ममनाचा प्रयास केला जय देव श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरती वाळिका हरि भोटिता जय देव दत्ता सत्ताचे नागरे ज्ञान परपवना झाले विमान निरूपणाची झाली बोलवण एका जनाचा दत्त ध्यान जय देव श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरती वाळिका हरि भोटिता जय देव सत्राणे उद्यान भूपाल वदनी चंद्रवळ भूमंडळ सिंधुरणी पराळे ब्रह्मांड धाके भूमी सुरवरांच्या चरणाधारापणी जय देव जय हनुमंता जय देव हनुमंता भूमि पाताळे भूला परतरा गंधर मांडा केर पराळे पर्वत उद्यान स्वामी रामदास जय देव जय देव जय देव जय देव जय श्री हनुमंता तुझे 28 विठवरूपा वामन रूपमाई विठोबा इंद्रिका बेटे परब्रह्मादेवा चरणवाहिनी माऊली जगा जय देव पांडुरंगा हर पांडुरंगा रूपमाई वल्लभा राही कवलवा भावी जीवनगा जय देव तुळशी माळा गळा पत्रे वरकटी साथी पितांबर कपलल्लाटी देव सुवर दिसते दिवटी गरुडानंत पुरोडे राहते जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंगा रूपमाई वल्लभा राही कवलवा भावी जीवनगा जय देव धन्य वेणुना संकेत पाळा सुवर्णाची कुंडे वरमाळा गळा राही रुक्माबाई राणी आसरा मोबालिके राजा दुभाचा बाळा जय देव पांडुरंगा हर पांडुरंगा रूपमाई वल्लभा राही कवलवा भावी जीवनगा जय देव गोवाळवरदा कुंडोळीची चंद्रभागेमध्ये सोडला गेली विद्या पताका मुसुनात होती सुंदरीच्या मोदावरती समय वर्णावा केली जय देव पांडुरंगा हर पांडुरंगा रूपमाई वल्लभा राही कवलवा भावी जीवनगा जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन चालुली चंद्रभागेमध्ये चालणारे हे करते दर्शने नामाचं हळू केशवाचं नाम देव भावाचं नाम देव भावी जय देव पांडुरंगा हर पांडुरंगा रूपमाई वल्लभा राही कवलवा भावी जीवनगा जय देव कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयाग्रन्थे भवं वाणी संतनमामि गानि भूताङ्गणवन्दे चरणोरुणमयो माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्यां गुरुः त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियात्मा बुद्ध्यात्मा मा प्रकृतिः करोमि यज्ञं सकलपरत्वे नारायणादि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवाय श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनाथं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि ओम गणानाथ गणपति हवामहे कवि पूजितसादरं हरि ओम यज्ञेन यज्ञवचन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेनाक महिमा दर्शन्त सर्वे साध्यासं देवाः ओम राजाधिराजाय प्रसयसायिने नमो वयं वै तृणाय कुर्महे समे कामान् कामाय मह्यं कामेश्वरो वै तृणो दधातु कुबेराय वै तृणाय महाराजाय नमः ओम स्वस्तितं राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजं वैराज्यं समंत पर्यायी सात सार्वभौम सार्वायुष आंतादा परादा पृथ्वी चंद्रपर्यंतायाः एकराडि तदप्लेशेत लोको विगितो मरुत परमेष्ठारं मृतस्याव संग्रहे विस्तस्य काम प्रे विश्वे देवा सभासदा इति मंत्र रूपाण्यानि ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि
तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विधानगम्यं वन्दे विष्णुभुवनं सर्वलोकैकनाथं। कैलासरणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटिधळाळी कारुण्य सिंधू भौदुकारी तुझगण शंभो मधुगुरधारी मोरया मोरया भिवाळ जाणे तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरे स्वराभात वगे मनोजवं मारुतुल्लवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रभु श्री रामचंद्र की जय। जय। बजरंगबली हनुमान की जय। जय श्रीराम। जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे माझ्या BP प्लस बारामती यूट्यूब चॅनलमध्ये. आज सांगायला आनंद वाटतो की आज आहे शनिवार आणि खूप योगायोग आहे की शनिवारीच हनुमान जन्मोत्सव आलेला आहे. आणि आज आपण या ठिकाणी बारामती इंदापूर रोडला श्री इच्छापूर्ती शनी मारुती मंदिर तुम्ही पाठीमागे बघत आहात. पवारवस्ती नजदीक येतं हे खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे. आणि खरंच जे भाविकांनी दर्शन घेण्याचा लाभ घ्या. आज सांगण्यात तात्पर्य एक आहे की या ठिकाणी तुम्ही जी काय मागाल ती तुमची इच्छा पूर्ण होते, म्हणून तर नाव दिलेलं आहे श्री इच्छापूर्ती शनी मारुती मंदिर. आणि जसं की प्रत्येक गावामध्ये मारुतीचे मंदिर आहेत, हनुमानाची मंदिर आहेत. फक्त मनापासून तुम्ही पूजा केली पाहिजे. तुमच्या सर्व मागण्या तुम्ही मागितल्या पाहिजे. तुम्हाला अडचण आल्यानंतर फक्त तुम्ही येता आणि या ठिकाणी फक्त डोकं ठेवता, तसं करू नका. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही देवाकडे धाव घेता. आणि आज या ठिकाणी तुम्ही बघत आहात, आज हनुमान जन्मोत्सव गावकऱ्यांनी आज भरपूर गर्दी करायला पाहिजे होते. या ठिकाणी ज्याला महत्त्व माहीत आहे ती लोक फक्त इथं आले, दर्शन घेतले. म्हणून या ठिकाणी आज मी व्हिडिओ करत आहे की तुमच्या या ठिकाणी श्री इच्छापूर्ती शनी मारुती मंदिर आहे. तुमचं भाग्य समजा तुमच्या गावामध्ये आज हे मंदिर आहे. आज ज्या गावामध्ये नाही ती लोक दूर कोस जाऊन तिथं दर्शन घेतात, लांब जातात. असं करू नका. आज यासाठी मी व्हिडिओ करत आहे. तर चला आज बाकीचीही लोक आहेत, त्यांच्याकडून पण आपण अनुभव आज ऐकणार आहे. त्यांच्या बाबतीत आलेले अनुभव काय आहेत पुन्हा एकदा बोलूया. अंजनी पवनपुत्र हनुमान की जय. अंजनी पुत्र पवन हनुमान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम सर. जय श्रीराम सर. सर नमस्कार. नमस्कार. सर तुमचं नाव? मी निखिल नंदकुमार घोरपडे. ओके सर, आज या ठिकाणी तुम्ही दर्शन गेला ना, आज काय सांगताल श्री इच्छापूर्ती शनी मारुती बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर मी खूप वर्षापासून इथं दर्शन घेतो. मी राहायला पिंपळीमध्येच आहे आणि खूप वर्षापासून या मंदिराचा आणि माझा परिचय आहे. खूप वर्षापासून शनिवारी न चुकता मी दर्शन इथं घ्यायचो. पण एक वेळ असं वाटायचं की आपल्याला रोज दर्शन घेता आलं पाहिजे होतं. असं करत करत असं मनात राहून गेलं. फक्त दर्शनावरी माझं दर्शन आवर्जून व्हायचं. दररोज काय माझ्याच्याने कधी झालं नाही. पण आता लकीली असं झालंय की आज माझं शॉपच तुम्ही पाठीमागं बघताय, जय श्रीराम ऑटोमोटिव्ह, माझं शॉपच त्या मारुतीरायाच्या समोर आहे. त्याच्यामुळे माझं आज दर्शन झाल्याशिवाय मी माझं शॉपचं गेट उघडत नाही. अशा सर तुमच्या बाबतीत आलेला अनुभव काय आहे? श्री इच्छापूर्तीच का नाव पडलं या ठिकाणी शनी मारुती मंदिरला? नाही, मग तुम्ही म्हटलं तसं बरोबर आहे की हा इच्छा पूर्ण करणारा शनी मारुती मंदिर आहे. बरोबर आहे. मी आता तुम्हाला सांगितलं की मी पहिले यायचो इथं कंटिन्यू आणि फक्त मनात एकच राहायचं की आपल्याला रोज दर्शन घडावं, एवढीच इच्छा. म्हणजे नकळत हे होऊन गेले माझं शॉप इथं. आज माझा असा दिवस आहे की मी दर्शन घेतल्याशिवाय माझं शॉप उघडत नाही इथं. नावातच जय श्रीराम आहे. जय श्रीराम आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. मी विचारतो तुम्हाला, त्याबद्दल तुम्ही सांगा. मी विचारतो तुम्हाला. ठीक आहे. जय श्रीराम. आज या ठिकाणी इच्छापूर्ती शनी मारुती मंदिर आहे. भरपूर लोकांना प्रचिती आलेली आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे ताई? प्रचिती म्हणजे हा देव रोजच प्रचिती देतोय. नक्कीच. ह्याची आमचे भाऊजी नंतर कहाणी सांगतीलच. पण हा प्रत्यक्षात हा म्हणजे मारुती आहे. माझ्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाले, पण त्याच्या आधी 30 वर्षापूर्वी ह्या एरियात एक वानर फिरत होतं आणि ते बरेच महिने इथं वानर ते फिरायचं आणि कालांतरानं त्याचा इथं मृत्यू झाला. तर ते इथंच आमच्या ह्या जागेत त्याला दहन केलं. बरोबर आहे. पण आमच्या भाऊजींना काय पंढरपूरला गेलते
आणि ती मूर्ती आवडली, भयंकर आवडली. त्यांच्या डोक्यात पण नव्हतं की इथे ही मूर्ती ठेवायची आहे म्हणून. बरोबर पण आहे. ती मूर्ती आवडली, डोक्यात नव्हतं कुठे ठेवायचं काय ठेवायचं, पण तरी पण त्यांनी ती मूर्ती घेतली आणि ती बरोबर आणली की बरोबर जिथं ते वानर हे केलं होतं तिथंच ती मूर्ती ठेवली गेली. मग आमच्या भाऊजींनी ते अभिषेक वगैरे हे करून त्याची प्रतिष्ठापना केली आणि आतापर्यंत जे पण बघते इथे येतात ते खाली हात जात नाही. जसं तुम्ही म्हटला सुप्त इच्छा होती, पण ती परमेश्वरानं इथं जागा मिळणं म्हणजे नॉट अ जोक. बरोबर, अगदी बरोबर आहे. आली. हा, आणि महत्वाचं त्यांची जागा इथं असून पण त्यांच्या जे दुकानाचं नाव आहे जय श्रीराम, म्हणजे बघा ना नावात पण, कारण की पवनपुत्र हनुमान हे श्रीरामाचे निस्सिम भक्त होते. त्याची प्रसिद्धी दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःचं हृदय फाडलं आणि म्हणतात ना श्रीराम आणि रामसीतामय्या यांचं दर्शन लोकांना घडवून दिलं. त्यांच्यासारखं निस्सिम भक्त होणं म्हणजे होणार पण नाही, पण आपल्याला वेळोवेळी भगवंत हा प्रचिती देत असतो, फक्त आपल्याला ओळखता येत नाही. बरोबर आहे. चला, धन्यवाद ताई. जय श्रीराम. ताई तुमचं नाव? मी शैलजा विस्पुते. कुठून आले ताई तुम्ही? मी नाशिकहून आली आहे. नाशिकवरून आलेत. या ठिकाणी इच्छापूर्ती शनी मारुती मंदिरला तुम्ही दर किती दिवसांना तुम्ही येता? नाही, दरवर्षी येतो आम्ही. बर. मागच्या वर्षी नव्हतो फक्त, पण असतो दरवर्षी. तुमच्या बाबतीत आलेला नव्हता, तुम्ही आमची शेअर करताल का? म्हणजे आम्हाला होते इच्छा, बरोबर आम्ही येतोच त्या याच्यामध्ये. अच्छा, बरोबर. आणि आहे, छान आहे, प्रसन्न वाटतं. म्हणजे मी पण भरपूर देवदेव करते, असतं माझं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी जाते. नक्कीच नक्कीच. भगवंत काय चराचरामध्येच आहे, आवड आहे, फक्त भक्ती केली पाहिजे. नक्कीच ताई, सगळ्यांनी मिळून मिसळून केलं पाहिजे सगळं. बरोबर आहे ताई. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ताई तुमचं नाव? माझं नाव दीप्ती सत्यजित पवार. ओके, मला एक अनुभव, म्हणजे तुम्ही मगाशी म्हटला की देव बरोबर आपल्याला सांगतो, फक्त ते ओळखता आलं पाहिजे. बरोबर आहे. तर ऍक्च्युली माझ्या ऑफिसमध्ये आज खूप महत्त्वाचा दिवस होता. माझ्या प्रोजेक्टचं साइन ऑफ होतं आणि मला सर म्हटले की मला तू पाहिजे, कारण मी एकदम इम्पॉर्टंट काम त्याच्यामध्ये केलेलं. आणि मी सगळे घरी सांगितलं की मी नाही येऊ शकत. मम्मीचा पण थोडा मूड ऑफ झाला सगळा. आणि नंतर ॲट लास्ट मोमेंटला काय झालं माहिती नाही. मग नंतर सर्व ठीक आहे ना, तुझं घरी महत्वाचं, तू जा, मी सांभाळतो सगळं इथलं. सो ते असतं ना की देव आपल्याला बरोबर बोलवतो त्या मोमेंटला. तर हे मला तिथून आता ते अनुभवलं की ते मी ओळखलं आणि म्हणून मी इथपर्यंत आले. तर आता मला खूप चांगलं वाटतं आणि मला आता टेन्शन नाहीये की ठीक आहे सर आहेत आणि सगळं, तर ते देव बरोबर घडून आणतो या गोष्टी. फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जसं की तुमच्या आज बाबतीत ती प्रचिती घडली की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आला, पण तुमच्या मनामध्ये कुठेतरी चाललं होतं की धाकधूक की माझा एवढा चांगला मोठा प्रोजेक्ट आहे की त्या प्रोजेक्टचा साइन अप होतं आणि काय करायचं. पण भगवंतांनी बघा ना, भगवंत त्यांच्या रूपात जाऊन तुम्हाला सांगितलं की तुम्ही बिनधास्त जावा, मी सगळं बघून घेतो. हो, म्हणून मला ते शेअर करूशी वाटलं सगळ्यांशी. नक्कीच ताई, धन्यवाद. जय श्रीराम. श्रीराम सर. जय श्रीराम. सर तुमचं नाव? माझं नाव मिलिंद गायकवाड. मी पुण्यावरून आलेलो आहे आणि या ठिकाणी जे हनुमान मंदिर बांधलेलं आहे याचं खूप उत्तम काम पवार सर यांनी केलेलं आहे आणि सर्वांनी इथे दर्शनासाठी यावं. इच्छापूर्ती मंदिर आहे आणि सर्वांना खूप हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण या ठिकाणी बारामती इंदापूर रोडला आहे श्री इच्छापूर्ती शनी मारुती मंदिर. आज ही काय या ठिकाणी निर्माण झालं, या पाठीमागची काय कथा आहे, या पाठीमागचं काय सत्य आहे, आज या ठिकाणी आपल्या समोर जे सर बसले आहे. सर नमस्कार. सर तुमचं नाव? माझं नाव चंद्रसेन माणिकराव पवार. तर त्यांच्या आपण तोंडामधनं ऐकणार आहे की आज का या ठिकाणी श्री इच्छापूर्ती शनी मारुती मंदिरांना नाव का तसं पडलं. या इच्छापूर्ती शनी मारुती मंदिराची निर्मिती 32 वर्षापूर्वी झाली. बर. 1993 साली तिथं वानराचं ऍक्सिडेंटली एक हे झालं, देहांत झालं. बरोबर आहे. त्या वानराच्या देहांत झाल्यानंतर त्याचं ज्या ठिकाणी आम्ही दफन केलं होतं त्या ठिकाणावरती आमच्या चुलत्यांनी तिथं ही छोटी मूर्ती स्थापन करून, तर त्या मूर्तीवरती ते रोज पूजा करायचे. तर मी त्यांना विचारलं, बाबा तुम्ही काय करता इथं? ते म्हणले आपण वानराचा असा केलं. आणि त्या दिवशी आमच्या आजोबांचं निधन झालं. तर त्या आम्ही गडबडीत त्या तिकडं असल्यामुळं मुलांनी कुठं त्याचं दफन केलं ते काहीच आम्हाला माहिती नव्हतं. बरोबर. त्यांनी ते ज्या ठिकाणी दफन केलं त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्यावरती ही मूर्ती स्थापन करून त्याला शेंदूर बिंदूर देऊन रोजची ते उद्बत्ती लावायचे. जरी नात्याने चुलते असले तरी माझ्यापेक्षा छोटे होते ते. तर मी म्हणलं ठीक आहे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मी स्वतः माळकरी असल्यामुळं मी डॉक्टरांच्या बरोबर यांच्याबरोबर दर 15 दिवसाला मी आषाढी एकादशीला
महिन्याच्या एकादशीला सगळे आम्ही पंढरपूरला जायचो. पंढरपूरला गेल्यानंतर आम्हाला पंढरपूरला मारुतीची मूर्ती दिसली. तर तिथं विचारल्यानंतर बाबा मूर्ती अशी, तर ती म्हणली अशी मिळत नाही, तर त्यासाठी तुम्हाला ऑर्डर द्यावं लागेल. तर ती आम्ही मारुतीच्या मूर्तीची ऑर्डर दिली आणि 1 महिन्यानंतर मारुतीची मूर्ती मिळाली. ज्यावेळेस मारुतीची मूर्ती आम्ही आणायला गेलतो त्यावेळेस पंढरपूरला महापूर आला होता. आणि त्या महापुरातनं सुद्धा ते आमचे मित्र गावडे होते, आमचे आजोबा होते, चुलते होते हनुमंतराव पवार, त्यांनी त्या पाण्यातनं मूर्ती आणून इथं घेऊन आली. आणि त्या मूर्तीची आम्ही त्या जागी ह्या मूर्तीच्या तिथं ओटा बांधून त्याची प्राणप्रतिष्ठा 5 ब्राह्मण आणून प्राणप्रतिष्ठा करून घेतली. प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मग ते असंच नावारूपाला आलं. बरेच दिवस मूर्ती अशीच उघडी ठेवली. मग उघडी ठेवल्यानंतर शनी मारुतीसारखी डोक्यात आयडिया उघडी ठेवली. पण वालचंदनगर पासून असे लोक म्हणायचे की नाही उघडी ठेवू नका, त्याला शेड करा, बरोबर, त्याला काहीतरी आच्छादन करा. तर मग सगळ्याच्या विचाराने परत मग आम्ही त्याला शेड केलं. शेड केल्यानंतर मग ते असंच येता जाता लोक दर्शन घ्यायचे आणि काहीतरी प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातल्या काहीतरी इच्छा मागतच असतो. ते मागत आले की बरेच लोकांना असं अनुभवलं की पूर्ण झाली, की हे करा, पूर्ण झाली की ते करा, असंच यायला लागलं. मग मी म्हणलं असं बसले लोकांना विचारायचो, अरे आज 5 नारळाचे तुम्ही माळ घालताय काय भानगडे? ते सांगायचे की आज असं आमचं झालं, मी हे बोललो होतो, माझं हे सक्सेस झालं, मी ते बोललो होतो, सक्सेस झालं. खूप मोठे केसेस अशा लोकांनी सांगितलं. बरोबर आहे. आणि मारुतीवरती तेल वाहण्यापेक्षा शनीवरती तेल वाहतात. पण लोक काय करायचे, मारुतीवरती तेल व्हायचे. मारुतीवरती तेल वाहिल्यानंतर मग आता ज्यावेळेस ते इंदापूर रोडचं एक्सपान्शन झालं, इंदापूर रोडचं ज्यावेळेस एक्सपान्शन झालं तर त्यावेळेस स्थलांतर करायचं होतं. मग तिथं मग आम्ही काय केलं, आता हे तर आपलं क्षेत्र होतं, त्या क्षेत्रामध्ये पूर्वीचं छोटं होतं, बरोबर, ते फक्त ब्राह्मण काकाच आतमध्ये बसू शकायचे. आपण पूजेला कोण बसले की पूजेवाला बसला तर ब्राह्मण काका बाहेर, एवढं छोटं होतं. नंतर आम्ही त्याचं स्वरूप वाढवलं आणि डोक्यात अशी आयडिया आली की ही आयडिया मला एका माझ्या मारवाडी समाजाच्या एका मित्राने सांगितले की साहेब तुम्ही मारुती शेजारी शनी बसवा आणि ते काय असेल ते तुमच्या ब्राह्मण काकांना विचारा, पत्रिका बघा, हे बघा, तुम्हाला ते लाभदायक आहे का बघा, ते बघा. मग मी गाडेगुरुजी आपले त्या वास्तुविचारात त्याच्यातले तज्ज्ञ आहेत त्यांना विचारलं, त्यांना पत्रिका दाखवली. त्यांनी सांगितलं अतिउत्तम योग आहे, हे सगळं सांगितलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळेस मंदिर बांधलं मग त्याचं नियोजन केलं शनीमूर्ती बसवायची. शनीमूर्ती आम्ही त्यावेळेस 21 मे 2023ला आम्ही शनीमूर्ती सहित ह्या दोन्ही मूर्तींची ह्याची प्रतिष्ठा केली आणि ती नवीन बसवली. आता बऱ्याच ठिकाणी आपण गेलो तर मारुती मंदिर मध्ये कधीच शनी मूर्ती नसते नाही का? बऱ्याच ठिकाणी आहे परंतु काही ठिकाणी नाहीये. पण याचं रहस्य वेगळंच आहे म्हणायचं की जसं की म्हणतात ना श्री इच्छापूर्ती शनी मारुती मंदिर, शनी अगोदर नंतर मारुती मंदिर, म्हणजे दोघांचं काहीतरी एक आतून नाता असणार आहे आज. म्हणून तर त्यामुळे तुम्हाला आज हे पाहायला मिळालं आहे या ठिकाणी. अजून काय सांगताल? काय नाही, मग ते लोकांच्या अनुभव असे यायला लागले की सगळे सांगायला लागले आम्हाला पावतो. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की पुण्यामध्ये सुद्धा इच्छा गणपती होते. मग म्हणलं आपल्या भागात का नसावं, सगळ्याच लोकांना पावतो, त्यांची इच्छा पूर्ण होतात. तर त्याच्यावर आपण इच्छापूर्ती असं इच्छापूर्ती शनी मारुती मंदिर असं आपण नाव ठेवू. ते आपल्या भागामध्ये आता बारामती सोडलं तर जवळजवळ वालचंदनगर पर्यंत कुठं नाही. आणि आता हे वालचे हे बघा, वालचे हे ग्रिल आहे. वालचंदनगरच्या एका माणसाला काय त्याची इच्छा असेल ती पूर्ण झाली, त्याने मंदिराला ग्रिल बसवून दिलं. काय ना काहीतरी भक्ताला इच्छा पूर्ण जाताना प्रत्येकाने आपलं काहीतरी. वालचंदनगरचे जाधव सर म्हणून आहेत, त्यांचं मोठी इंडस्ट्री आहे, कॉम्प्युटर इंडस्ट्री आहे. तर त्यांना तिथं काय परिस्थिती आली त्यांनी फरशी बसवून दिली. नक्कीच. परत इथं कुलदीप जाधव म्हणून आहेत, त्यांना काय परिस्थिती आली मग त्यांनी मला पत्र्याला सहकार्य केलं, पत्रा बसवून दिला. म्हणजे असे प्रत्येक मूर्ती दिली. त्या ज्या मारवाडीने मला शनीची मूर्ती दिली त्यांनी फक्त सांगितलं माझं नाव कुठं सांगू नका पण मी शनीची मूर्ती. बरोबर आहे. नक्कीच आपल्याला सगळ्यांना जसं की आता काकांनी आपल्याला सांगितलं श्री इच्छापूर्ती शनी मारुती मंदिर या ठिकाणी सर्व भक्तांची इच्छा पूर्ण होतात. आणि एकच हनुमानांच्या एक चरणी एक मी प्रार्थना करतो की आपल्या जे सगळे भक्तगण आहे सगळ्यांची इच्छा पूर्ण करू. आणि पुढच्या वर्षी येणारा हनुमान जन्मोत्सव आहे या ठिकाणी भरपूर लोक या ठिकाणी येऊ आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करू. बोला अंजनी पुत्र हनुमान की. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.
जे सांगितलं त्याच्यानंतर मी थोडेसे ॲडिशनल त्याच्यामध्ये हे करतोय की 93 साली जे वानर ॲक्सिडेंटमध्ये गेलो होतं त्यावेळेस ॲट ए टाईम 2 वानर होते. त्यातलं एक वानर गाडीने उडवलं होतं आणि दुसरं वानर ते दर हनुमान जयंतीला ते 3-4 वर्ष येत होतं, म्हणजे मंदिरामध्ये येत होतं. तिथून आमच्या असं घरावरून असं जात होतं, म्हणजे ते एक वैशिष्ट्य आहे. आणि लोकांचं खूप आता मी पाहिलं तर आता मी इथं असतो मंदिरामध्येच असतो, सकाळी येतो मी, पण लोकांना विचारलं की बाबा तुम्ही म्हणजे कुठून आला काय आलं, तर खूप म्हणजे जवळजवळ लांबनं लोक म्हणजे करमाळा बीड आष्टी तिकडूनही लोक कंटिन्यू येत आहेत इथं आणि त्यांची इच्छा पूर्ण होती. म्हणजे माझ्यासमोर आता लोक सांगतात की बाबा आम्ही नोकरीच्या निमित्ताने आलो, तर त्यांना 3-4 दिवशी नोकरी लागलेली. कुणी आजारी असतील तर पेशंट बरे होतात. एक जण सिरियस होते, इकडं वालचंदनगरचं पेशंट होतं पुण्यामध्ये, डॉक्टरनी सांगितलं होतं गॅरंटी नाही. ते जे वडील स्वतः इथं दर असे शनिवारी यायचे, उदबत्ती लावायचे, पेशंट नंतर पेशंटला घेऊन इथं आले. ते खूप सुंदर, म्हणजे तो माणूस एकदम क्लिअर झाला. तो अजूनही इथे येतोय. लहान मुलं, एक जणाचा हात उचलत नव्हता, तर हात उचलत नसताना तो दवाखान्यात त्याला वडिलांनी घेऊन चालवलं होतं, पण तो मुलगा म्हणला नाही आपल्याला बाबा इथं जायचे. आधी इथं आल्यानंतर ॲटोमॅटिक त्याचा हात उचलायला लागला. म्हणजे खूप असं वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचं नाव पिंपळीचे बनकर आहेत. मुलाचं नाव माहित नाही मला, पण ते पिंपळीचे बनकर आहेत. एक मारुती मंदिरापासून एक फार्लांगवरती असताना तो लहान मुलगा होता, 4 वर्षाचा होता. त्याचा हात एकदम असा डोळा पडला. डोळा पडल्यानंतर मग तो म्हणला पप्पा माझा हात उचलत नाही. पप्पा म्हणजे काय झालं, मग त्यांनी साईडला गाडी घेतली. तर गाडी साईडला घेईपर्यंत गाडी मंदिरापर्यंत आली. गाडी मंदिरापर्यंत आल्यानंतर मग पप्पा म्हणले बघू काय झालं तुझ्या हाताला. मग त्यांनी असं उचलून बघितलं तर तो हात असा खाली पडायचा. तर तो पप्पा म्हणजे चल आपण दवाखान्यात जाऊ. तो म्हणला नाही माझा दवाखाना इकडे. तर 4 वर्षाच्या पोरांनी मंदिराकडे बोट केलं. मंदिराकडे बोट केल्यानंतर तो म्हणला मला यायचे, पण ते वडिलांनी त्याला ठीक आहे होतं इथं जायचं नसे. तो मंदिराच्या तिथं आला, पाया पडला आणि परत गाडीत बसला ना. पप्पा म्हणलं माझा हात नीट झाला. तो चमत्कार झाल्यासारखं त्यांचं काय झालं. मग ते मुलाचे वडील आणि मुलाची आई नंतर काही कालांतराने त्यांनी ते काहीतरी इच्छा बोलली की बाबा या मंदिरामुळे आपलं असं झालं. तर त्यांनी ते रात्री 10:30 वाजता मला घरी आले की बाबा या मंदिराचं व्यवस्थापन कोण बघतं काय बघतं. तर ते रात्री 10:30 वाजता माझ्याकडे आले. कोण आले एवढ्या रात्री अनोळखी. तर ते आल्यानंतर म्हणलं असं झालं, आम्हाला मारुतीला काहीतरी दान द्यायचे. बरोबर आहे. मी म्हणलं कशासाठी द्यायचे, कुठल्या म्हणजे कशासाठी द्यायचे. मी कोणी जरी आलं आणि म्हटलं किंवा मारुतीला आम्हाला हे द्यायचे, मारुतीला ते द्यायचे, तर मी त्यांच्या काय अनुभव आला हे प्रत्येकाचं ऐकून घेतो, मग मी ते स्वीकारतो. तर ते म्हणजे आमची अशी घटना घडली, माझ्या मुलाच्या बाबतीत असं घडलं, माझ्या मुलाचा हात आता नीट झाला. तर ठीक आहे म्हणलं बाबा तुम्हाला काय इच्छा आहे, काय द्यायचं मारुतीला. तर म्हणजे मारुतीच्या प्रेमाशीमध्ये फरशी मी बसवतो. मी म्हणलं आमचं फरशी नाही पेवर बसवायचं चालले. ठीक आहे म्हणजे मग मी पेवर बसवायला तुम्हाला पैसे देतो, सुरुवात करतो म्हणजे, आणि नंतर काय असेल ते खर्च येईल तसं आपण डिवाइड करू. तर मी रात्री 10:30 वाजता त्यांना दानपेटी उघडून दिली. हातात मी पैसे कोणी शक्यतो घेत नसते. त्यांना काय म्हटलं तुम्हाला घ्यायचं काय टाकायचं असेल तर दानपेटी टाका. मग त्यांनी ते दानपेटीत टाकले. मग मी परत दानपेटी उघडून गेल्यानंतर बघितलं त्यात 5,000 रुपये होते. मग मी 5,000 रुपये दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पेवर ब्लॉकवाल्याला बोलवलं आणि त्याला म्हणलं याचं मेजरमेंट घे. तर त्यांनी विचारलं बाबा याला 5 ब्रास पेवर लागतात. तर मी म्हणलं 5 पेवरचं खर्च किती साधारणतः. मग त्याने बजेट सांगितलं. मी म्हणलं ते जे काम आम्ही जेव्हा चालू करू जेव्हा होईल तेव्हा होईल, पण त्या 5 पेवरसाठी ते 5,000 रुपये ॲडव्हान्स तुला घेऊन टाक. बरोबर आहे. म्हणजे ज्याचे पैसे ज्याला आले त्याला देऊन टाका. म्हणजे ते आता मी गेले माझ्याकडनं इकडे दुसरीकडे गेले, दुसऱ्या कामात खर्च झाला, बरोबर आहे. मी 5 त्याला जोडणार, पण ते त्याला न जोडता तेच पैसे गेले पाहिजेत म्हणून तेच 5,000च्या त्याच नोटा मी त्या पेवरला देऊन टाकले. नक्कीच नक्कीच. त्याच्यानंतर बरेच एक ऍक्सिडेंटली केस. रोज एक पालक मुलांना सोडायला जायचे स्कूलला. तर स्कूलला गेल्यानंतर ते रोज पाया पडल्याशिवाय मुलीला सोडायला जात नव्हते. तर ते इथून पाया पडून असे थोडं पुढे गेले लगेच एका ट्रॅक्टरवाल्याने त्यांना उडवलं. तर ते म्हणजे आता दोघे आपण खलास झालो. फक्त त्यांनी मारुतीचं स्मरण केलं आणि हे केलं तर त्या गाडीचं फक्त नुकसान झालं. मुलीचे पालक आणि मुलगी हा असे
ट्रॅक्टर आणि ट्रॉली याच्यातून दोन्ही बाहेर निघाले. त्यांनी पण इथं आलं. बऱ्याच वेळची लोक अशीच करत बसली होती. मी लांबून बघायची की हे काका केवळ का पाया पडतात. बरोबर आहे. तुम्ही म्हणलं सगळं झाल्यानंतर म्हणलं काका तुमची खूपच भक्ती दिसते, तुम्ही बऱ्याच वेळ पाया पडता. बरोबर आहे. ते म्हणले नाही माझ्या आयुष्यात घडलेला असा प्रसंग आहे. माझ्या बाबतीत मला कोविडमध्ये 2021 साली मला कोविड झालाय का अटॅक आलाय काहीच कळायला तयार नव्हतं. ॲक्च्युली मला डायबिटीस पण आहे आणि थोडंसं हार्टचं काय नव्हतं प्रॉब्लेम. पण मला रात्री 1 वाजता दिनानंतर ॲडमिट केलं. दिनानंतर ॲडमिट केल्यानंतर माझ्या तपासणी केल्या, ऑक्सिजन लावला. पण डॉक्टरांनी मला न काही न सांगता आमच्या नातेवाईकांना मिसेसला मुलांना न सांगितलं की तुमची केस जवळजवळ गेलेली आहे, 99% गेली. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवा आणि सकाळपर्यंत काय यांची गॅरंटी नाही. मग यांची पळापळी झाल्यानंतर माझ्या लक्षात आली काहीतरी मोठी घटना झाली. हे रात्री 1 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मी शेवटचं पेशंट होतो की माझ्यानंतर पेशंटचं घ्यायला जागाच नव्हती. तर मी असं टेबलवर मला स्ट्रेचर हे सुद्धा बेड सुद्धा मिळालं नव्हतं. मला नुसतं टेबलवर ठेवलं होतं ना असंच ऑक्सिजन लावलं होतं. सकाळी 7ला पाठव एक बेड मोकळं झालं वरती. तर म्हणलं काय करायचं तुमचं पेशंट शिफ्ट करायचं का. तर आपण ट्राय करू म्हणले. पण यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आल्याशिवाय यांना काहीच करता येणार नाही आपल्याला. तर ते म्हणले करा तुम्ही काय असेल ते ट्रीटमेंट करा. मग रात्री 7 वाजता मला बेडला नेलं आणि 7 वाजल्यानंतर माझं त्या सॅम्पल घेतले करोनाचे सॅम्पल घेतल्यानंतर ते 48 तासानंतर त्याच्या 2 टेस्ट आहेत. एक लगेच मिळते आणि एक 48 तासानंतर रिपोर्ट मिळायचा. तर तो 48 तासानंतर मिळाल्यानंतर मग कळालं की मला करोना नाही आहे. मला करोना नाही त्या 48 तासानंतर कळालं. आणि त्याच्यानंतर मग मला हार्टची ट्रीटमेंट त्याच्यानंतर चालू झाली. आणि त्याच्यातून मी सुद्धा आज तागायत व्यवस्थित आहे. तर त्यावेळेस हे स्मरण चाललं होतं. त्यावेळेस मंदिर पूर्ण नव्हतं झालं. म्हणजे मंदिर फक्त आपलं शिफ्ट होणार आहे एवढीच कल्पना होती. बरोबर आहे. फक्त म्हणलं बाबा पूर्ण करायचं असेल माझ्या हस्ते तर मला इथून सोडव. फक्त एवढी एकच मागणी केली ती माझी पूर्ण झाली. नक्कीच मला सुद्धा वैयक्तिक अनुभव आलेला आहे त्याचा. नाही खरंच तुम्ही तुमच्या बाबतीत अनुभव सांगितलाच. पण आज तुम्ही सांगताना तुमच्या डोळ्यामध्ये जे येणारे अश्रू आहेत ना तेच खरं सांगतात की या ठिकाणी की काय मला आता शब्द नाही बोलायला. आणि माझं एक कुठतरी मी चांगलं माझ्या आईवडिलांनी पुण्य केलं असेल की आज माझे पायी आज तुमच्या मंदिराला लागले. आणि खरंच मी आज या ठिकाणी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आज आपल्या बारामती इंदापूर रोडला पवार वस्ती नजदीक श्री इच्छापूर्ती शनी मारुती मंदिर आहे. या ठिकाणी खरंच तुमचं दर्शन घ्यायला या, तुमची इच्छा पूर्ण करा. निदान तुमच्या ज्या काही इच्छा पूर्ण झाल्यानंतर न तरी आम्हाला सांगा की लोकांना सांगत चला की आमची इच्छा पूर्ण झाली, जेणेकरून या ठिकाणी जो भगवंत आहे हा सगळ्या आपली इच्छा पूर्ण करेल. चला धन्यवाद. जय श्रीराम. घ्या दर्शन. सॉरी. जय श्रीराम मावशी. जय श्रीराम. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव गायत्री चंद्रसेन पवार. मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की पूर्वी हे मंदिर खूप छोटं होतं. म्हणजे आधी रोडच्या कडेला होतं. पण रोड वाढल्यामुळे ते आता मंदिर आम्ही ते शिफ्ट करून इकडे मागच्या साईडला आणलेलं आहे. पण तिथे असताना सुद्धा लोकांना इतका त्याचा अनुभव आलेला आहे की रस्त्याने येणारे जाणारे ट्रकवाले किंवा गाडीवाले वगैरे सगळेजण त्याला इतकं मानतात मारुतीला की म्हणजे त्यांना अनुभव आल्यामुळे 5-5, 11-11, 21-21 नारळाचं तोरण सुद्धा बांधून जातात लोक. आणि येताना जाताना ट्रकवाले वगैरे पाया पडून मगच पुढे जातात. ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे ह्या मारुतीचं इतकं हे आलंय की दरवर्षी वर्षभरात इथं ह्या एरियामध्ये आमच्या कधीच वानर येत नाही. पण ह्या दिवशी दिवसभरात एकदा तरी तो 2 वानर येऊनच जाणार. म्हणजे जे खरेखुरी मारुतीचे रूप आहेत जे आहेत तर ती वानर इथं वर्षभरात आता ह्याच दिवशी फक्त येतात. इतर दिवशी कधीच इथं वानर तुम्हाला दिसणार नाही. पण हा भगवंत म्हणजे इथे या मंदिरामध्ये आणि आमच्या घरावरती तिकडे मागे एक बंगला आहे आमचा, त्या बंगल्यावरती येऊन मग पुढे जातात आणि परत ती दिसतच नाहीत, दिसेनाशी होतात. म्हणजे इथे भगवंत येऊन जातात ही आम्हाला दरवर्षीची प्रचिती आहे. इतर वेळेला कधीच ते इथे येत नाही. आणि त्या असं हळूहळू करता करता आम्ही इतकं हे वाढवलेलं आहे की आता संध्याकाळच्या वेळेला 2:30च्या नंतर आम्ही इथे सगळ्यांना मारुती मंदिरामध्ये भंडारा ठेवतो, जेवण वगैरे असतं. पण ते जेवण सुद्धा फक्त आमच्याकडून असतं. सगळं भक्तजन त्याच्यासाठी वर्गणी देतात आणि त्या वर्गणीतूनच एवढा मोठा जेवणाचा आहे असतो. जवळ 3-4 हजार लोक इथे जेवण करून जातात. आणि मनाने सगळे प्रत्येक जण ज्याला ज्यांना अनुभव आलाय प्रत्येक जण वर्गणी
वर्गणीमध्ये आपले काय शेअर देत असतात बरोबर आणि आहे. त्याच्यातून आमच्याकडून ही सेवा होते, लोकांना जेवण भंडारा दिला जातो. नक्कीच. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठली बळी सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका ध्वजांगे उजलीबाहू आवेशे नोंदला पुढे काळाग्नी कालरुद्राग्नी देखता कापली वै ब्रह्मांडे मायले नो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालला शाळा भ्रुकुटी ताडल्या बळी उच्चते मृडिले माथा किरीटी मुरडले बळी सुवर्णकटी कासोटी घंटा किरीटिनागरा हकारे पर्वतावैसा नेत्रा पादू चपळांग पाता मोठे महाविद्युले देवी कोटीच्या कोटी उडाणे झेपावे उत्तरेकडे मद्राती सारवा द्रोणून क्रोधे उकळाला बळी आणला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीसी नानासी अनुपासून ब्रह्मांडा हे बळा होता जाते तयासी दोनादैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्ते देखले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा जनधान्य पशुवृद्धी पौत्र पौत्र समुद्रई पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करूया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समजते नास्ती तुटी चिंता आनंदे मदर्शनी 13-15 श्लोकी लाभली शोभली बरी हृदय निसंदेह सुखाच्या नरकावने रामदासी अग्रगण्य कवी कुलासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने सूचनासती इति श्री रामदास गुरु संकट निरसन स्तोत्रम. जय श्रीराम. जय श्रीराम.